नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीचा मराठी विषयाचा पेपर परीक्षेमध्ये कसा सोडवायचा, जेणेकरून तुम्हाला देखील यामध्ये 80 पैकी 75च्या वर मार्क्स हे नक्कीच मिळतील. जर तुमचा 9वीचा पाया भक्कम असेल तर नक्कीच येणाऱ्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत देखील तुम्हाला याचा सराव होईल आणि त्यामध्ये देखील तुम्ही घवघवीत यश हे नक्कीच मिळवाल. तर वेळ न घालवता चला तर पाहूयात 80 मार्क्सचा तुमचा 9वीचा जो सत्र 2चा पेपर कसा सोडवायचा आहे. तर तुमचा विभाग 1 जो असणार आहे तो गद्य विभाग असणार आहे, ज्यामध्ये 2 पठित गद्य देणार आहेत आणि एक अपठित गद्य असणार आहे. पठित गद्य म्हणजे तुमचा जो 9वीचा मराठीचा जो पाठ्यपुस्तक असणार आहे त्यावरीलच 2 उतारे देणार आहेत आणि त्यावरचे एकूण 7 मार्क्स म्हणजे एकूण 14 मार्क्ससाठी असे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. कशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत चला तर पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला जो असणार आहे तो पठित गद्यवरती असणार आहे आणि हा एकूण तुमचा 7 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर यामध्ये पहिली जी कृती असणार आहे ती आकलन कृतीवरती असणार आहे, म्हणजे दिलेला पॅसेज जो उतारा असणार आहे त्यावरीलच तुम्हाला काय करायचं आहे तर उत्तर हे शोधून लिहायचं आहे. उत्तर हे उतारातच असणार आहे, फक्त तुम्हाला उतारा हा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि ज्या कृती दिलेल्या आहेत त्या पेननं काढून त्यामध्ये उत्तर हे व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. जर तिथे चौकोन दिला असेल तर उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला चौकोनच काढायचा आहे, त्यामध्ये अजिबात तुम्ही वर्तुळ किंवा त्रिकोण काढून स्वतःची कला दाखवायची नाही, फक्त जसं दिलेली आहे कृती तशीच काढायची आहेत. तर पहिला जो असणार आहे 2 मार्क्ससाठी, दुसरा देखील आकलन कृतीवरतीच असणार आहे, तो देखील उतार्याच्या सहाय्यानेच तुम्हाला काय करायचं आहे त्याचं उत्तर शोधून लिहायचं आहे. पाहू शकता कशा प्रकारे व्यवस्थित अगदी उत्तर लिहिलेलं आहे. हा देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर तिसरा असणार आहे तो सोमत्वरचा असणार आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, दिलेल्या उतार्याशीच निगडीत एखादा प्रश्न विचारतील आणि यावर तुमचे काय काय मत असणार आहे ते तुम्हाला थोडक्यात अगदी 3 मार्क्ससाठी असल्यामुळे 1-2 पॅरेग्राफ्समध्ये लिहायचं आहे आणि त्याचं उत्तर कसं लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता. तर माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान यावर तुमचे विचार, इथे माझे विचार मी व्यवस्थित अगदी लिहिलेले आहेत. अशाच प्रकारे तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. उतारा अजिबात यामध्ये उतरून काढायचा नाही. इथे तुमचं मत असणार आहे आणि जर मी व्यवस्थित अगदी लिहिला तर 3 पैकी 3 मार्क्स हे नक्कीच मिळणार आहेत. त्यानंतर पाहू शकता दुसरा देखील असणार आहे, तो देखील पठित गद्यवरतीच असणार आहे आणि हा उतारा तुम्हाला वाचून याची 7 मार्क्सचे प्रश्न व्यवस्थित अगदी सोडवायचे आहेत. पहिला असणार आहे तो आकलन कृतीवरचा असणार आहे 2 मार्क्ससाठी आणि दुसरा देखील आकलन कृतीवरचाच 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर थोडक्यात तुम्हाला कृती काढायची आहे आणि त्याचं उत्तर हे लिहायचं आहे. आणि तिसरा जो असणार आहे तो पाहू शकता, तो परत स्वमतवरचा 3 मार्क्ससाठी एकूण असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला व्यवस्थित अगदी उत्तर लिहायचं आहे. तर फरसूच्या यशामागील तुम्हाला जाणवलेले रहस्य काय आहे, तर तुम्हाला योग्य अशा रित्या लिहायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या भाषेत असल्यामुळे इथे 3 मार्क्ससाठी स्वमत विचारले आहे ते व्यवस्थितच अगदी लिहायचं आहे. असं उतारा तुम्ही काय करू नका तर उतरून काढू नका. इथे तुमचं मत तुम्हाला काय वाटतं, त्याने यश परसू हा अतिशय कष्टाळू प्रामाणिक असा शेतकरी होता आणि त्याची कष्ट करण्याची तयारी असल्यामुळे तो काय केलेला आहे तर यश त्याला मिळालेलं आहे आणि त्या यशामुळे त्याचं कुटुंब अगदी सुखी झालेलं आहे. तर हे तुम्हाला फक्त थोडक्यात लिहायचं आहे आणि 2 पॅरेग्राफ्समध्ये लिहिला तर तुम्ही इथे 3 पैकी 3 मार्क्स हे मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, तो अपठित गद्यवरती असणार आहे आणि हा 4 मार्क्ससाठी असल्यामुळे तुम्हाला यामध्ये पहिला जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी आकलन कृतीवरचा असणार आहे. एक अपठित तुम्हाला काय देणार आहेत तर उतारा देणार आहेत आणि त्यावरचेच तुम्हाला हा आकलन कृतीसाठी 2 मार्क्सचा हा कृतीचा प्रश्न असणार आहे. तर इथं पाहू शकता कशा प्रकारे उत्तर लिहिलेलं आहे. श्रावणाचे डोळ्यांना दिसणारे रूप या वाक्यातून व्यक्त होते. तर ते वाक्य तुम्हाला जस्ट तिथं उतार्यातील शोधून इथे लिहायचं आहे चौकोनामध्ये. त्यानंतर दुसरा देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. श्रावण महिना आनंददायी आहे हे सांगणारी कोणतीही वाक्य 4 लिहायची आहेत. दिलेल्या उतारातूनच ती हुडकून लिहायची आहे. तर अशा प्रकारे एकूण तुमचा अपठित जो गद्य असणार आहे 4 मार्क्ससाठी असणार आहे. तर आपण पाहिला जो तुमचा विभाग 1 गद्य विभाग होता तो एकूण 18 मार्क्ससाठी होता. म्हणजेच पहिला जो असणार आहे तो 7 मार्क्ससाठी, दुसरा देखील असणार आहे तो पठित गद्य विभाग 7 मार्क्ससाठी आणि तिसरा जो अपठित गद्य असणार आहे तो 4 मार्क्ससाठी. म्हणजे एकूण किती 18 मार्क्ससाठी तुमचा गद्य विभाग झालेला आहे. 9वी मराठीची आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत.
त्यानंतर पहा विभाग जो 2 असणार आहे तो पद्य विभागचा असणार आहे आणि हा एकूण 16 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर तुम्हाला ज्या पाठ्यपुस्तकातील पठित पद्य आहे त्यावरीलच हे 16 मार्क्सचे एकूण प्रश्न असतात. कशाप्रकारे प्रश्न असतात चला तर पाहूयात. हा प्रश्न क्रमांक दुसऱ्या अ मध्ये विचारतात तो एकूण 8 मार्क्ससाठी असतो. तर यामध्ये पहिली जी कृती असणार आहे ती 2 मार्क्ससाठी असणार आहे. पाहू शकता तुम्हाला एखादी पठित पद्य देतील आणि त्यावरचे आकलन कृतीवरचा हा 2 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. व्यवस्थित अगदी कृती काढायची आहे. दुसरा देखील 2 मार्क्ससाठीच असणार आहे. आई या थोर स्त्रियांशी नाते सांगते. तर उत्तर त्या दिलेल्या पठित पद्यमध्येच असणार आहे. त्याचं उत्तर फक्त तुम्हाला ते शोधून लिहायचं आहे. त्यानंतर तिसरं पाहू शकता दिलेल्या शब्दांचा अर्थ काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. अशुभाची सावली म्हणजे काय, तर काहीतरी वाईट घडणे किंवा लढाईमध्ये कधी प्राण गमावे लागतील याचा नेम नसतो. त्यानंतर प्राणांच्या ज्योतींनी औक्षण याचा अर्थ कवितेच्या आधारे काय असणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे आणि हा देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पाहू शकता चौथा जो असणार आहे तो तुम्हाला कवितेचा अर्थ लिहायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, कवितेतील वीरमातेच्या भावना तुमच्या शब्दात लिहा. तर हा देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. एकूण तुमचा हा प्रश्न जो असणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा अ जो असणार आहे तो 8 मार्क्ससाठी असणार आहे, जो पठित पद्यवरती असणार आहे. त्यानंतर दुसरा आ जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्हाला कोणत्याही 2 कविता देतील आणि त्यापैकी कोणत्याही एका कवितेचे तुम्हाला काय करायचे आहे तर ही दिलेली कृती सोडवायची आहे. खूप सोपी आहे पाहू शकता. तर हा 4 मार्क्सचा प्रश्न कसा सोडवायचा पाहूयात. तर कवितेचे कवी तुम्हाला 2 कविता देतील, कोणती एक कविता निवडायची जी तुम्हाला सोपी जाईल ती निवडायची आहे. आता इथं पाहू शकता कविता कोणती आहे तर वनवासी ही कविता आहे आणि त्याचं कवितेचे कवी लिहायचं आहे. तुम्हाला माहीतच असायला पाहिजे प्रत्येक कवितेचे कवी. तर इथं तुकाराम धांडे हे कवितेचे कवी आहेत 1 मार्क्ससाठी. त्यानंतर कवितेचा विषय हा देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला कवितेचा विषय अगदी थोडक्यात लिहायचा आहे 2 ते 3 ओळीत. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण आदिवासी बोलीत करणे हा कवितेचा विषय आहे. त्यानंतर राहिलेले 2 मार्क्ससाठी असणार आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. तर इथं पाहू शकता 2 मार्क्ससाठी असल्यामुळे एक 4 ते 5 ओळी त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित असते. तर अशा प्रकारे एकूण 4 मार्क्सचा हा प्रश्न असणार आहे. कोणता तर प्रश्न क्रमांक दुसरा अ असणार आहे, जो पठित पद्यवरतीच असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा जो ई असणार आहे तो रसग्रहणवरती असणार आहे आणि यामध्ये बहुतेक मुलं चुका काय करतात तर रसग्रहण हे दिलेल्या फॉर्मॅटनुसारच करायचं आहे. अजिबात यामध्ये कवितेचे कवी, कवितेचा विषय, कवितेचे कोणत्या काव्यसंग्रह हे कोणत्या ह्या दिलेल्या मुद्द्यापैकी कोणत्या मुद्द्यात लिहायचं आहे चला तर मी सांगते. तर रसग्रहण हे महाराष्ट्रावरूनही टाक ओवाळून काया या कवितेचे करायचं आहे. यामध्ये आशव सौंदर्यामध्ये काय येईल तर या कवितेचे कवी कोण आहेत, ही कविता कोणत्या गीत प्रकारात लिहिलेली आहे, त्यानंतर या ही कविता जी आहे ती कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे, हे सर्व काय येणार तर तुमच्या आशय सौंदर्यामध्ये येणार आहे. आणि परत सांगते रसग्रहण हे एकूण 4 मार्क्ससाठी असल्यामुळे याच मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला रसग्रहण करायचं आहे. तुम्हाला कोणत्याही कवितेच्या जे तुमच्या पठित पद्यामधील कोणत्याही कवितेच्या 4 ओळी देतील आणि त्यावरून तुम्हाला ती कविता कोणती आहे ओळखायचं आहे. हे नाही लिहिलं तरी चालेल त्या कवितेचे, परंतु आशय सौंदर्यामध्ये त्या कवितेचे नाव हे असायला पाहिजे. त्या कवितेचे कवी, ती कविता कोणत्या प्रकारात आहे, त्या कवितेमध्ये किती कडवे आहेत आणि त्यानंतर ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे, हे सर्व आशय सौंदर्यामध्ये असणार आहे. त्यानंतर पहा काव्य सौंदर्यामध्ये काय येणार आहे तर या कवितेचे काव्य सौंदर्य काय आहे, तर ही कविता ह्या कवितेचं म्हणजे काय अर्थ आहे ते तुम्हाला थोडक्यात अगदी 2 ते 3 ओळीत लिहायचं आहे. आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय असणार आहे तर हे जे गौरवगीत आहे ते ओजस्वी शब्दकळेत साकार केलेले आहे. तर यामध्ये तुम्हाला व्यवस्थित अगदी कोणत्या रसाचा वापर केलेला आहे, त्यानंतर हे आव्हानात्मक आहे का कविता, ही कविताची यमक यामध्ये वापर केलेला आहे का, तर हे सर्व तुम्हाला भाषिक वैशिष्ट्यामध्ये येणार आहेत. आणि अशा प्रकारे तुम्हाला 4 मार्क्ससाठी हे रसग्रहण विचारण्यात येतं, जे कंपल्सरी आहे. आणि व्यवस्थित अगदी अशा मुद्द्यांचा वापर करून लिहिला तर इथे देखील तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणार आहेत. त्यानंतर पुढचा भाग बघा, जो विभाग 3 असणार आहे तो स्थूल वाचनाचा असणार आहे आणि हा एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे. 3 कृती देणार आहेत आणि कोणत्याही 2 कृतीचे काय करायचं आहे तुम्हाला यामध्ये उत्तर हे लिहायचं आहे. तर
प्रत्येक प्रश्न हा 3-3 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामुळे 2च कोणत्याही कृती सोडवायच्या आहेत. अजिबात तिन्ही पण येतात, तिन्ही पण सोप्या आहेत, लिहित बसू नका. कारण मराठीचा हा असा एक विषय आहे ज्यामध्ये मुलांना लिहिण्यासाठी वेळ कमी पडत असतो आणि त्यामुळे तुम्हाला थोडक्यातच कोणते प्रश्न तुम्हाला अतिशय सोपे जातात तेच प्रश्न निवडून तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचा आहे. तर इथं पाहू शकता केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका. तर एक पॉईंट्सच्या आधारे तुम्ही लिहिला तरी चालेल किंवा यामध्ये पॅरेग्राफ्सचा देखील वापर करून लिहिला तरी चालेल. मार्क्स हे तुम्हाला मिळणारच आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, जे स्थूल वाचनासाठी तुम्हाला मराठीच्या पाठ्यपुस्तकात जे धडे दिलेले आहेत त्यावरील तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित अगदी त्याच्या स्वाध्यायाचा जो प्रश्न असणार आहे स्वाध्यायाखालील त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला हे प्रश्न हे सोडवायचे आहेत. तर दुसरा देखील पाहू शकता व्यवस्थित अगदी सोडवलेला आहे विथ द हेल्प ऑफ रोमन. इथं पॉईंट्सच्या आधारे तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, पॅरेग्राफ्सचा वापर केला तरी चालेल, परंतु प्रेझेंटेशनसाठी अगदी छान दिसत असतं त्यामुळे हे केलेलं आहे, लिहिलेलं आहे असं व्यवस्थित. एकूण 6 मार्क्ससाठी आपण पाहिलं विभाग 3 स्थूल भाषणासाठी. त्यानंतर विभाग जो पुढचा असणार आहे तो व्याकरणवाचा असणार आहे आणि हा देखील तुमचा एकूण 16 मार्क्ससाठी असणार आहे. जो तुमचा प्रश्न क्रमांक 4 अ असणार आहे तो एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये दिलेले अलंकार ओळखा व त्याचे उदाहरण लिहा. त्यामुळे तुम्हाला उदाहरण हे माहीत असले पाहिजे प्रत्येक अलंकाराचे. त्यानंतर दिलेले वृत्त ओळखा, दिलेला समास, समासाचा विग्रह आणि समासाचे नाव ओळखून लिहा. हे एकूण प्रत्येकी 1-1 मार्क्ससाठी असणार आहे. आणि त्यानंतर पाहू शकता तुम्हाला पुढचा जो असणार आहे तो एकूण किती मार्क्ससाठी असणार आहे, तर यामध्ये तुम्हाला 4 मार्क्ससाठी असणार आहे. तर प्रत्येकी 2-2 तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक वाक्यप्रचाराचा अर्थ लिहून त्याचं वाक्यात रूपांतर करायचं आहे. हे 2 मार्क्ससाठी असणार आहे प्रत्येक वाक्यप्रचार. तर जीव खाणे, जीव नकोसा करणे यासाठी 1 मार्क्स आणि त्याचं वाक्यात जर तुम्ही रूपांतर केलं तर त्यासाठी 1 मार्क्स. आईने सहलीला जाण्याची परवानगी द्यावी याकरता मिलिंदने आईचा जीव खाल्ला. त्यानंतर दुसरा असणार आहे तो देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. आवर घालणे याचा अर्थ असणार आहे बंधन घालणे आणि त्याचं वाक्यात रूपांतर करून लिहिलेलं आहे, पाहू शकता. इथे तुम्ही तुमच्या मताचं वाक्य तयार करून लिहू शकता, असं नाही की हेच लिहायचं आहे. तर आपल्या दुःखाला आवर घालत त्या वीर पत्नीने पती निधनानंतर घराची जबाबदारी घेतली. तर एकूण 4 मार्क्ससाठी हे आणि तुम्हाला इथे वडील जे आहे ते एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये अलंकार त्याचं उदाहरण हे 2 मार्क्ससाठी, वृत्त 1 मार्क्ससाठी, समास किंवा तिथं रस आणि रसाचे प्रकार ओळखून लिहा हे देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. असा एकूण 8 मार्क्ससाठी प्रश्न क्रमांक 14 अ जो असणार आहे तो असणार आहे. त्यानंतर पुढला पाहू शकता जो प्रश्न क्रमांक 4 असणार आहे तो शब्दसंपत्तीवरती असणार आहे. यामध्ये पहिला जो असणार आहे तो एकूण 1 मार्क्ससाठी पाहू शकता समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द हा अर्धा मार्क्ससाठी असणार आहे. युद्ध म्हणजे समर, रण, माणूस, मानव यामध्ये विरोधार्थी शब्द विचारू शकतात किंवा यामध्ये तुम्हाला शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा हा देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर दुसरा असणार आहे तो देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे वचन ओळखा. तर गाणी असं वचन असणार आहे, अनेक वचन, वाद्य एक वचन. त्यानंतर तिसरा असणारा 1 मार्क्ससाठी दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण असे शब्द तयार करा. एकूण तुम्ही 3 किंवा 4 केले तरी चालेल आणि कमीत कमी तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित अगदी ते अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. त्यानंतर दिलेल्या गटातील न बसणारा शब्द ओळखून लिहा हा देखील 1 मार्क्ससाठी आणि लेखनियमानुसार अचूक शब्द ओळखून लिहा हा 2 मार्क्ससाठी असणार. एकूण 4 असणार आहेत, पाहू शकता. यामध्ये ऑप्शन असणार नाही, त्यामुळे व्यवस्थित अगदी जो अचूक शब्द असणार आहे लेखन नियमानुसार तोच तुम्हाला शोधून लिहायचा आहे. त्यानंतर 6वा असणार आहे 1 मार्क्ससाठी जो विरामचिन्ह असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 विरामचिन्ह देतील आणि त्याचं नाव काय आहे ते तुम्हाला ओळखून लिहायचं आहे. आणि 7वा असणार आहे तो पारिभाषिक शब्दांचा 1 मार्क्ससाठी असणार आहे. परफेक्टला मराठीमध्ये अचूक म्हणतात आणि सीट म्हणजे मराठीमध्ये आसन हे 1 मार्क्ससाठी असणार आहे. प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क्स असणार आहे. तर असं एकूण तुमचा विभाग जो 4 होता तो 16 मार्क्ससाठी आपण पाहिला. त्यानंतर पुढचा विभाग जो असणार आहे तो खूप लेंदी असणार आहे आणि ज्यामध्ये लिखाणे खूप असतं, जो तुम्हाला एकूण 24 मार्क्स देणार आहे आणि हा स्कोरिंगसाठी अतिशय विभाग जो आहे तो महत्त्वाचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये प्रश्न सोडवताना कोणते प्रश्न सोडवायचे तर पाहूयात. जो तुमचा प्रश्न क्रमांक 5वा अ असणार आहे तो पहिला असणार आहे तो पत्रलेखनाचा आणि दुसरा असणार आहे सारांश लेखनाचा. तर यामध्ये पत्रलेखन केलेलं आहे, पहा तक्रारपत्र म्हणजेच औपचारिक पत्रलेखन केलेलं आहे. तर यामध्ये दिनांक लिहायला विसरायचे नाही. कुणाला तुम्ही हे पत्र लिहितात त्यांचं नाव, पत्ता, त्यानंतर विषय याला देखील मार्क्स असतात आणि विषय कमीत कमी शब्दात तुम्हाला लिहायचा आहे. त्यानुसार ते व्यवस्थित अगदी महोदय
त्या विषय काय तुमचा असणार आहे तर व्यवस्थित अगदी तुम्ही तिथं एक्सप्लेनेशन करायचं आहे. कमीत कमी 7 ते 8 ओळीत तुमचं पत्र हे लिहिलं असलं पाहिजे. त्यानंतर तुमचा पत्ता, तुमचं नाव आणि ईमेल आय डी लिहायला विसरायची नाही. एकूण हा 6 मार्क्ससाठी असणार आहे, पाहू शकता. आणि ते व्यवस्थितच अगदी हाच फॉर्मॅट तुम्हाला काय करायचा आहे, फॉलो करायचा आहे. तरच तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळवणार आहात पत्रलेखनमध्ये. त्यानंतर पुढचा जो असणार आहे तो पहा, 5 मार्क्ससाठी जाहिरात लेखनचा असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न 5वा एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे. जाहिरात लेखन हे 5 मार्क्ससाठी विचारण्यात येतं. तर तुम्हाला एक थोडके 5-6 शब्द देतील आणि त्यावरून जाहिरात तयार करा. तर इथं पाहू शकता, मिसळ ची तुम्हाला काय करायला केलेली आहे, जाहिरात तयार केलेली आहे. व्यवस्थित अगदी त्याचं हेडिंग तुम्हाला मथळा हा स्पष्ट झाला पाहिजे, कशाची जाहिरात आहे हे कळायला पाहिजे वाचल्या वाचल्या एक्झामिनरला. आणि व्यवस्थितच अगदी ते तुम्हाला अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे अशीच जाहिरात करायची आहे. तर इथं पाहू शकता, वेगवेगळ्या तुम्ही इथं आकृत्यांचा वापर करू शकता. आणि वेळ, पत्ता, संपर्क लिहायला अजिबात विसरायचे नाही, त्याला देखील जाहिरात लेखनमध्ये मार्क्स हे असतात. आणि तिथं व्यवस्थित अगदी तुम्ही वैशिष्ट्ये लिहू शकता. खास ऑफर असतील तर त्या देखील व्यवस्थित अगदी त्रिकोणामध्ये, चौकोनामध्ये वेगवेगळ्या आकृत्यांचा वापर करून तुम्ही तुमची जाहिराती अट्रॅक्टिव्ह करायची आहे. यामध्ये कुठेही पेन्सिलचा वापर केलेला नाही, पाहू शकता. आणि स्केच पेनचा तर अजिबात वापर करायचा नाही. फक्त तुम्हाला ही जाहिरात असणार आहे ती पेननंच काढायची आहे. आणि व्यवस्थितच तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या जाहिरात लेखनचं काय करायचं आहे, फॉर्मॅट फॉलो करायचा आहे. आणि पेननंच ह्या कृत्या दिलेल्या काढायच्या आहेत. पेन्सिलचा इथे कुठेही वापर करायचा नाही. जर तुम्ही केला तर तुमची मार्क्स हे कट होणार आहे. तर 5 मार्क्ससाठी ही पाहू शकता जाहिरात व्यवस्थित अगदी केलेली आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न असणार आहे तो असणार आहे 5 मार्क्ससाठी बातमी लेखनवरचा असणार आहे. तर एकूण 3 कृती देणार आहेत तुम्हाला आणि त्यापैकी 2 कृती सोडवलेल्या आहेत. पहिली आपण जाहिरात लेखनाची, दुसरी बातमी लेखनाची. ते पाहू शकता तुम्ही. व्यवस्थित अगदी त्याचं टायटल जे असणार आहे म्हणजे हेडिंग व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह द्यायचं आहे. त्यानंतर ठिकाण आणि दिनांक लिहायला विसरायचे नाही. तर इथं तुम्ही काय करायचं आहे तर इयर म्हणजेच त्याचं साल नाही लिहिलं तरी चालेल, ते लिहिणं आवश्यक असतं असं नाही. त्यामुळे फक्त तुम्हाला दिनांक आणि त्याचं ठिकाण लिहिणं हे काय असतं तर कंपल्सरी असतं. आणि कुठेही बातमी घडली त्याचं पहिला पॅरेग्राफ आणि त्या पॅरेग्राफचं स्पष्टता म्हणजे डिटेल्स देणारा दुसरा पॅरेग्राफ असला पाहिजे. व्यवस्थित अगदी बातमी तुम्हाला काय करायची आहे, तयार करायची आहे. आणि तुम्हाला बातमी नेहमी काय करायची आहे तर भूतकाळातच लिहायची आहे. हा देखील 5 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू शकता तुमचा असणार आहे तो एकूण 8 मार्क्ससाठी निबंध लेखनावरचा असणार आहे. याला ऑरला प्रसंग लेखन नसणार आहे, परंतु मी इथे निबंधलेखन सोडून दाखवलेलं आहे. तर आत्मवृत्तात्मक निबंध आहे हा. 8 मार्क्ससाठी असल्यामुळे याचं लिखाण थोडंसं तुम्हाला जास्त करावं लागतं. तर इथं पाहू शकता, एका झाडाचे आत्मवृत्त हा विषय दिला होता. कशाप्रकारे व्यवस्थितच अगदी त्याचं काय केलेलं आहे, निबंध हा लिहिलेला आहे. अट्रॅक्टिव्ह त्याची सुरुवात असली पाहिजे. आणि तुम्ही स्वतःला झाड समजायचे आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमचे आत्मवृत्त काय आहे तर ते लिहायचं आहे. व्यवस्थित अगदी इथे लिहायचं आहे. एकवचनी काय करायचं त्याचा वापर करायचा आहे. आणि तुम्ही स्वतःला झाड समजून तुमचं काय असणार आहे आत्मवृत्त, तुमचं सुख दुःख या सर्व यामध्ये उहापोह, या सर्व मुद्द्यांचा उहापोह यामध्ये झाला पाहिजे. आणि तरच तुमचं आत्मवृत्त हे व्यवस्थित वाटणार आहे. आणि हे एकवचनीमध्ये म्हणजे तुम्ही स्वतःला समजून लिहायचं आहे. पाहू शकता, एका झाडाचे आत्मवृत्त. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि अशाच प्रकारची व्हिडिओ तुम्हाला इंग्रजी बाकीच्या विषयाचे पाहिजे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. तर भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.